पाळी येण्याआधी किंवा पाळी आल्यानंतर जुलाब होतात का, असा त्रास बऱ्याच बायकांना होतो. आता जेव्हा पाळी येते त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये प्रोस्टॅग्लॅन्डिन नावाचं एक केमिकल असतं, ते जास्त प्रमाणात रिलीज व्हायला लागतं आणि याने होतं काय, तर गर्भपिशवी कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. पण याची दुसरी ॲक्शन आपल्या आतड्यांवर पण होते, त्यामुळे अपचन होतं, अशा वेळेला ब्लोटिंगही होतं आणि मग जुलाब होतात. आता याच्यामध्ये बऱ्याच बायका जी चूक करतात ते म्हणजे खाणं खायचंच बंद करतात, जुलाब होणार या भीतीने, पाणी व्यवस्थित पित नाही आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे डेअरी प्रोडक्ट्स पूर्ण बंद करतात. तुम्हाला अगदी सोपे उपाय फॉलो करायचे. सगळ्यात पहिलं म्हणजे हायड्रेशन मेंटेन करायचे. म्हणजे फक्त पाणीच प्यायचे असं नाही आहे, तुम्ही ORS सुद्धा घेऊ शकता. अगदी वॉर्म, हलकं, इझिली डायजेस्टेबल फूड घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोमट पाण्यात जर बडीशेप घालून हे पाणी उकळून पिऊ शकलात तर त्याने तुमचं डायजेशन बेटर होईल, त्यामुळे तुम्हाला जुलाब होण्याचे चान्सेस किंवा पोट दुखण्याचे चान्सेस कमी होतील. पण जर जुलाब खूप जास्त होत असतील, तुम्हाला विकनेस येत असेल, एक्स्ट्रीम डिहायड्रेशन असेल, तर अशा वेळेला हे पिरियड्समुळेच झालेलं नाही आहे. अशा वेळेला डॉक्टरला कन्सल्ट करणं तेवढंच महत्त्वाचं आहे.